थँक्यू. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी मेडिकल किट दिलं असे सौजन्य माननीय श्री सुनीलजी मोरे समाजसेवक त्यांचा पण इथं आगमन झालेलं आहे. तर आम्ही या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा आम्ही स्नेहपूर्वक सन्मान करीत आहोत. ज्या आम्हाला ज्यांनी मेडिकल किट्स दिलंय या स्पर्धेसाठी. जर कोणाला दुखापत झाली तर आम्ही त्या किटने आम्ही त्याचे जखमा आम्ही नक्कीच भरून काढू असं किट माननीय श्री सुनीलजी मोरे समाजसेवक यांच्या माध्यमातून आणि त्यांचा इथे आम्ही करतोय एक स्नेहपूर्वक सन्मान. थँक्यू सो मच. ओर टू रुपेश पाटील सर. मोरेवाडी टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवला तर बरं होईल जरा प्लीज. मोरेवाडी टीम 12 मॅन्स. चला या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मोरेवाडी टीम 12वा खेळाडू. गेम ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल आपल्याला. खूप छान खेळ आज दिवसभरामध्ये कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कैलासवासी सचिन उत्तम बोरगे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024 ची ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळतोय. अगदी सचिन नानांच्या नावाला उजाला देणारी ही स्पर्धा खूप मेहनत सातत्याने मात्र घेतली गेली. आज पाहिलं गेलं तर आमचे कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक धनाजी बोरगे साहेब आणि त्यांच्याच गावाची स्पर्धा आणि संस्थापक असल्यानंतर स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिले गेले. नितीनजी बोरगे असेल, अंकुश बोरगे, सागर बोरगे, सतीश बोरगे, अभि बोरगे, किरण चाळके, सनी बोरगे, निलेश बोरगे, अप्पा बोरगे, तुषार बोरगे, गणेश बोरगे आणि अभि बोरगे, विनोद बोरगे, विकास बोरगे या सगळ्यांची खूप अथक परिश्रम आणि बरेचसे नावं इथे जोडली गेलेली आहेत. त्याचबरोबर अक्षय बोरगे गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. आज विकास माटेकर याने सुद्धा उत्तम गुणलेखकांची भूमिका बजावली. सतीश बोरगे असतील हे सुद्धा चांगले गुणलेखक म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. या सगळ्यांची यश मात्र अगदी होताना पाहायला मिळतोय आणि स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. इथे गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल स्लोवर मात्र पाहायला मिळाला. 5वा बॉल अगदी कमी गतीने मात्र बॉल इथे हाताळला गेला होता आणि इथून डॉट बॉलनं सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते. श्रीधर गोलंदाजी मार्कवरती, प्रवीण ऑन स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला विजय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि तिथून एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेनं सुरुवात मात्र झाली आपण पाहायला गेलं तर आणि या एक धाव आणि एका धावेनं धाव फलकावरती मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. श्रीधर गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल डॉट आला. त्याच्यानंतर प्रवीण यांनी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु 180 डिग्रीचा मैदान आणि इथून तुम्हाला मैदानाचा अभ्यास करावा लागेल. चला इथून बॉलकडे आयोजकांनी लक्ष द्यायचं आहे. कृपया आपली माणसं तिथे 4-5 ठेवा जेणेकरून उशीर होणार नाही. भैरवनाथाच्या नावाचं चांग भलं दिवसभरामध्ये होताना पाहायला मिळालं. स्क्वेअर कटचा फटका, अगदी नजाकत सौंदर्यता का सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, बहुत सीमा पार धावा येतील मात्र इथे प्रवीण यांच्या बॅट मधून 4 चौकार. आज आमच्या बोरगेवाडीच्या बरेचसे ग्रामस्थ सुद्धा मात्र येताना पाहायला मिळाले. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. आणखी क्लास इथे मात्र पाहायला मिळेल. फटकामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, परफेक्ट टायमिंगचा फटका
अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिल्या, सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. सुरुवात पहिल्या षटकामध्ये अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. 3 षटकांचा खेळ आहे. आणखी एक वेगवान तेज तर्रार बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. फ्लॅटेड डिलिव्हरी, स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल न मात्र थोडासा विश्वास वाढेल श्रीधर यांचा, कारण या षटकातील दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, सहजरित्या बॉलला मात्र कलेक्ट केला जातोय. विकी आहे तिथे आणि हो स्केच झाले संध्या या क्रिश पर्यंत येण्याचा प्रयत्न, परंतु इथून फक्त धावा आल्या तर 3 धावा आल्यात. 6-5 तास काय रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. आणि या 3 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या षटक क्रमांक पहिला संपुष्टात येत असताना श्रीधर यांच्या स्वरूपामध्ये 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा अंकुशांच्या स्वरूपामध्ये लेग साइडला ठेवण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न, तिथे थ्रो करा, बॅकअप नाहीये. आणि बॅकअपला जे क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडनं थोडीशी चूक आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. म्हणजे वाईट +2 3 धावा या बॉल वरती येताना पाहायला मिळाल्या. आणि या 3 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 17 या धावसंख्येवरती. 17 आणि स्कोर बोर्ड. पहिलाच बॉल खराब डिलिव्हरी आणि पहिल्याच बॉलवरती 3 धावा, म्हणजे कोणताच बॉल इथे मात्र अजून ऍड केला गेला नाहीये. हलक्या हाताने ढकलून दिलाय मिड ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक परत एकदा येथील बॉलवरती पोहोचतील. सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जाईल आणि सिंगलनी धावफलक मात्र पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. जबरदस्त पाहायला गेलं तर प्रत्येक मान्यवरांचं मान सन्मान आदर सत्कार, त्याचबरोबर सामनावीराचा किट सगळं काही इम्प्रेस करतोय. प्रत्येकाचं स्वप्न आहे मला सामनावीर व्हायचं आहे, प्रत्येकाचं स्वप्न असतं मला इथून स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज म्हणून व्हायचं आहे. परंतु या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला सामनावीर व्हायचं आहे, कारण सामनावीर म्हणून जवळपास तुम्हाला 7 ते 8 या किटमध्ये वस्तू मिळत आहेत. मग लंच बॉक्स असेल, कॅप असेल, टिप, त्यानंतर गार्ड आहे, ड्रिंक एनर्जी ड्रिंक आहे, गॉगल्स सुद्धा आहे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, ब्रँडेड गॉगल. या सगळ्या गोष्टी एका किटमध्ये तुम्हाला दिल्या जातात सामनावीर म्हणून. बरेचसे खेळाडू त्यासाठी मोठे खेळ करताना आपण आज दिवसभरामध्ये पाहायला गेलेत. आज कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर भुरगेवाडीचं हे चांगलं यश, आणखी क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. या बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 25, 25 आणि स्कोर बोर्ड. ऑन साईडला खेळून काढलाय, धनावडे यांना आवाज दिलाय. मग कळलं धनावडे यांना आपल्याला बॉल पर्यंत पोहोचायचं आहे. रनआउट घे, ओके. 2 धावा आणि इथून मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तेवढी ताकदीची गोलंदाजी न होताना पाहायला मिळतोय. आणि एकच धाव येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये अंकुश यांची मात्र पाहायला मिळतोय. या षटकामध्ये एक मोठा फटका निश्चित आलाय, परंतु
चांगले बॉलही डिलिव्हरी केले गेलेत. जो षटकार मारला होता तोही बॉल अगदी चांगला होता, तो तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता प्रवीण यांनी. हो हो, ज्या वेगानं आला होता त्या वेगानं पकडण्याचा प्रयत्न असफल. हा झेल होणं खूप महत्वपूर्ण होतं, कारण जीवदान मिळालं तिथून प्रवीण या फलंदाजांना. आणि इथून षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा, 29. डीजे फटका, बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. 1 बाउन्स. येथील धाव मात्र 4. चौकार. हा बोल ना. याही बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. याही बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. 6 धावांसाठी येथील धाव मात्र 6. षटकार. नाही आहे तिथे प्रवीण यांच्या बॅट मधून मात्र आणखी घेतोय क्लासिकल षटकार. इथून घ्यावा लागेल. ज्या प्रकारे मात्र इथून बॅटिंग केली, कारण 3 षटकांचा खेळ आहे आणि 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न इथे मात्र ज्या प्रकारे केलं गेलं, ही स्तुती करावी लागेल प्रवीण यांची. आणखी एक क्लास इथे मात्र बॅटच्या मधोमध सारे गमप बॉल सीमा पार, परंतु एकच धाव मिळेल, कारण नियोजस्थानी 180 डिग्री मैदान, या मैदानाचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 48 धावांवरती. अक्षयला पाहतोय इथे, खूप छान इथे पाहायला गेलं बॅटिंग केली आतापर्यंत. प्रवीण मोरे. बारा बॉल 33 वरती प्रवीण मोरे खेळताना पाहायला मिळत आहेत. स्टाईल आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. पंचांचा अतिरिक्त धाव पाहायला मिळत आहेत आणि इथून धावफलक 49च्या घरामध्ये, म्हणजे अर्धशतकी खेळी इथे मात्र कंप्लीट होईल का 3 षटकांमध्ये, यास डेफिनेट होईल.
ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. या बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. प्रवीण मोरे ऑन फायर. येथील धाव मात्र ते 6 षटकार आणि या षटकारानंतर अर्धशतकी केली. अर्धशतकी धावा मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॅटिंग करणारी टीम बेस्ट टायमिंग शॉट. इथे मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाणार नाहीये. प्रयत्न होते तेवढेच परंतु खराब. त्याचबरोबर पाहायला गेलं तर आमचे सचिन नानांची आठवण सातत्याने आम्हाला येताना पाहायला मिळते. त्यांच्याच नावाचा स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा आणि त्यांचेच बंधुराज आदरणीय रवींद्र उत्तम बोरगे साहेब यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं आम्ही करू सहर्ष स्वागत. आदरणीय रवींद्र उत्तम बोरगे साहेब आमचे सचिन नाना यांचे बंधुराज आणि त्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचं आम्ही करू सहर्ष स्वागत. इथून टॉस साठी यायचं आहे. कृपया विनंती करेन सहारा स्पोर्ट्स सालकेवाडी आणि श्री पद्मावती 11 शेंडेवाडी या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. चला सहारा स्पोर्ट्स सालकेवाडी आणि श्री पद्मावती 11 शेंडेवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. तर धावफलकावरती एकूण धावा लागल्या जात आहेत त्या 57 धावा. विजयासाठी 58 धावांची गरज आहे. ती टीम आता इथून जाईल मैदानामध्ये. बॅटिंगला कोण जाईल? ही कोण चालली टीम? आता ही मोगेवाडी चालली. माटेकरवाडी. चला लगेच फलंदाज पाठवायच्या. माटेकरवाडी टीमला मात्र विजयासाठी 58 धावांची गरज आहे. मोरेवाडी टीम इथे मात्र डिफेन्स करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळेल. या सतीश बोरगे सर परत एकदा आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये. चला इथून टॉस साठी यायचं आहे. कुठली टीम उपस्थित आहे? जर का दुसरी उपस्थित नसेल त्या टीमला शेंडेवाडी टीम उपस्थित आहे. सालकेवाडी टीम जर का पहिला बॉल पडला आणि तुमचा कॅप्टन उपस्थित नसेल. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत माफी असावी. चला इथून टॉस घेतला जाईल. त्याचबरोबर आदरणीय रवींद्र उत्तम बोरगे साहेब यांच्या शुभास इथे मात्र टॉस घेतला जाईल. रवींद्र बोरगे साहेब यांच्या शुभास इथे टॉस घेतला जाईल. चला मी लगेच विनंती करेन या आमचे संस्थापक आदरणीय धनाजी बोरगे साहेब आणि त्याचबरोबर रवींद्र उत्तम बोरगे साहेब यांच्या शुभास इथे मात्र टॉस घेतला जातोय. पहिलाच बॉल. इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु पाहायला गेला तर न्यूझीलंडने गेले. तुम्हाला मैदानाचा अभ्यास करावा लागेल. मी वारंवार सांगत आहे इथे कारण मोठी धावसंख्या जमवायची आहे. तुम्हाला 18 बॉलमध्ये 58 धावा जमवायच्या आहेत. आता 17 बॉलमध्ये 57 धावा जमवायच्या आहेत. एवढा मोठा धावसंख्या जमवत असताना तुम्हाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळावे लागतील. या मैदानाला परिपूर्ण तुम्हाला अभ्यासावा लागेल. इथून सुरुवात होते. पहिलाच बॉल फेस केला रवींद्र यांनी. प्रवीण मोरे गोलंदाजी मार्क वरती ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतील. सहजरित्या उचलला जातोय आणि इथून संधी आहे. ही चुकी झाली आहे. आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेची गरज होती का?
या टेनिस क्रिकेटमध्ये असे खेळाडूंना चुका करताना वारंवार पाहिलंय आणि याचं एकमेव कारण म्हणजे तो म्हणजे प्रॅक्टिस. तुम्ही सोबत एकमेकांसमोर प्रॅक्टिस करत नाही आहेत ना, त्याचाच हा अगदी मिसअंडरस्टँडिंगचा मात्र झालेला निर्णय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावा लागेल फलंदाज विकी यांना. ह्या बॉल वरती मात्र फटका तर चांगला आहे, टायमिंग नाही आहे प्रॉपर आणि हा बॉल सीमा पार. 6 धावा, षटकार. टायमिंग शॉट हवेमध्ये बॉल आहे, जास्त उंची घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरचा प्रवास पुरा पडला आणि त्यानंतर फक्त धाव इथे कंप्लीट केली जातोय ती 1 धाव. त्यांना माहिती आहे कारण मागच्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक महत्वपूर्ण विकी यांच्यासारखा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. ते थोडंसं कुठेतरी महागड साबित होऊ शकतोय कारण इथून रवींद्र आणि श्रीधर जर का या दोन फलंदाजांना जर इथे क्लासिकल खेळ पाहायला गेला तर मॅच 58 धावाही तोकड्या पडू शकतात, त्या माहिती आहे. त्यासाठी प्रयत्न मात्र इथे केला जातोय. प्रवीण श्रीधरला पाहतोय आपण ऑन स्ट्राईक. इथून डॉट बॉल आलाय आणि पाहायला गेलं तर पहिला षटक अगदी नावी जात असताना इथे मात्र पाहायला मिळतोय प्रवीण मोरे ज्या प्रकारे फलंदाजी केली होती, अफलातून फलंदाजी साकारली गेली होती. 41 धावांची बारदार खेळी प्रवीण मोरे यांच्या बॅटमधून साकारली गेली होती. गोलंदाजी तेवढी चांगली पाहायला मिळते. आणखी एक वेगवान बॉल, प्रचंड वेग आणि त्याच्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. इंडिज वेल शेवट गोड केलाय आणि इथून षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. आता इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती वीर हनुमान माटेकरवाडी या टीमला 49 धावांची. अभिजित नवीन गोलंदाज आणि इथून जी आशा आहे ते रवींद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस डेफिनेटली वन साइड बॉल सीमा पार, 1 बॉल्स चाललाय. येथील धाव मात्र इथे श्रीधर यांच्या बॅटमधून, रवींद्र यांच्या बॅटमधून 4 चौकार. आणि स्कोरबोर्ड. आता इथून मॅच थोडीशी दूर जाताना पाहायला मिळते. चांगली खेळी आणखी अजूनपर्यंत इथून 8 बॉलचा खेळ आहे, 12 बॉलचा खेळ आहे माफी असावी. हो आणि त्यानंतर एक क्लास बॉल डिलिव्हरी केले गेले. अनुभवाचा परिपूर्ण वापर इथे मात्र केला जातोय. अभिजित गोलंदाजी मार्क वरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा खर्च केला त्या 3 बॉल मध्ये 6 अभिजित यांनी धावफलकावरती धावा लागला जाते त्या 15. त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न सुहास आहे तिथे, त्यांच्या हाताला झटका, बोटाला झटका देत बॉल सीमा पार. 4-4-4.
सुहास आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचत. काऊ कॉर्नर मध्ये बॉलला उचलल्यापैकी केली गेली. रनअप तर घेतला, स्टार्ट घेतला होता, परंतु इथे रिक्स बरी धाव मात्र कंप्लीट केली जातोय. भरपूर सारे चान्सेस इथे रनआउटचे होते. या 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 21 धावा. प्रत्येक बॉल मागे आम्ही धावा सांगत असतो. प्रवीण रवींद्र आपण लक्ष द्या, परंतु मैदानामध्ये असं होत असतं कारण प्रेशरची मॅच आहे. रवींद्रांना माहिती आहे या धावा मला कंप्लीट करायच्या आहेत कारण इथून येणारे बॉल असणार आहे ते 7-37 धावांची गरज. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आता इथून 6 बॉल आणि 6 षटकारांची गरज म्हणजे 6 बॉल मध्ये 36 धावा हव्यात. धावपलकावरती एकूण धावा लागल्या जाते त्या 22 धावा. चला सहारा स्पोर्ट्स चालकेवाडी आणि श्री पद्मावती 11 शेंडेवाडी. तर चालकेवाडी टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. सुनील गोलंदाज नवीन अंतिम षटकासाठी. सुहासांना संधी आहे तिथे. कॉलिंग करा प्लीज. समोरासमोर येऊ नका. जे सुटला तरी चालेल. मी किती वेळ तरी सांगतो कारण मॅच हरली तरी चालेल, परंतु एकमेकांबरोबर झालेली टक्कर ही खूप वेदनादायक असतो. आम्ही कराड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं होतं. अगदी 4 दात आतमध्ये घुसले होते. त्याच्यामुळे दात समोरचे ज्यावेळी पडतात सुहास दादा त्यावेळी लक्षात ठेवा. त्यामुळे झेल सुटला तरी चालेल आणि तो नाकाला मार बसतो. त्यामुळे कदाचित आम्ही नेहमी सांगत असतो. फलंदाज बाद काय माहिती नाही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. सुवर डिलिव्हरी इथून पाहायला गेलं तर चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आला इथे. नवीन फलंदाज विकासला पाहतोय इथे. तर स्ट्राईक इनला श्रीधर यांना पाहतोय, परंतु असफल झाले कारण श्रीधर यांच्या बॅटिंगचा विचार केला तर ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी होती त्यांच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. ती आपण पाहायला गेलं तर आता इथे पूर्णपणे मॅच गेली आहे टीम मोरेवाडी टीमच्या बाजूनं. श्री सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी चांगला खेळ. प्रथमतः इथून बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी झाले होते आणि त्यानंतर बॉलिंग अटॅक मात्र पाहायला मिळाला. मोठा फटका आला इथून पाहायला गेला तर, परंतु त्याचा फायदा होणार नाही आहे इथे कारण 4 धावा धावपलकावरती ऍड केल्या जातील आणि एकूण धावपलकावरती धावा लागल्या जातील 26 धावा. आता इथून आता हा डॉट बॉल आलाय म्हणजे उर्वरित 2 बॉल मध्ये तुम्हाला 31 धावा जमवायच्या आहेत. 1 बॉल मध्ये 31 धावा जमवायच्या आहेत. इथून संधी आहे परंतु ताकदीचा वापर परिपूर्ण केला आणि शेवटच्या बॉलवरती मात्र हा षटकार ठोकलाय, परंतु टीम इथे मात्र जिंकली आहे. श्री सिद्धनाथ क्रिकेट क्लब